नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी बनवणार आहे मिरचीची भाजी. झणझणीत आणि चटपटीत लागणारी मिरचीची भाजी. त्याच्यासाठी आपल्याला हे 100 ग्राम मिरची घ्यायची आहे. कमी तिखटवाली मिरची घ्यायची आहे आपल्याला ही. आणि कोथिंबीर घ्यायची आहे. 2 चम्मच तेल घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे. हळद घ्यायची आहे. धनेपूड घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तर शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं जाडसरच घेतलेलं आहे. जिरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण ही मिरची कापून घेऊया. आपण आता ही मिरची अशी कट करून घेतलेली आहे. चला तर मग आता फोडणी देऊया. आपण आता गॅसवर कढाई ठेवली आहे. त्याच्यामध्ये हे 2 चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे. आता आपण जिरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आता आपण अद्रक लसूण टाकणार आहोत. अद्रक लसूण आता आपली लालसर झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. ते तेलामध्ये थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कूटला. आता आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. धनिया पावडर टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एक चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. आता आपण याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये आपण मिरची ऍड करणार आहोत. कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्या घरामध्ये कधी भाजी नसली तर आपण ही भाजी करू शकतो आणि चवीला छान लागणारी अशी भाजी आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची ऍड करणार आहोत. आपल्याला आता हे छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे.
आता आपल्या मिरचीच्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे. आता खाण्यासाठी रेडी आहे आपली मिरचीची भाजी. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेडी झाली आता आपली भाजी खाण्यासाठी.